सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मी आले होते सातारीला आणि आमच्या म्हणजे शेतामध्ये. तर कढीपत्ता इतका सुंदर लागला होता, आता कोवळा कोवळा छान असा. आणि शिवलंब पण इतकी सुंदर पिकली होती, बघू शकता तुम्ही. आणि काही काही छोटे पण हिरवे लागलेले आहेत. आणि हे आमच्या शेजारच्या शेतामध्ये हळद काढणं चालू आहे. तर आमचं असं बोलणं चालू होतं. आणि त्या हळद बघा कशा काढत होत्या. शेंग असते जी हळदीची, ती अशी टोपल्यामध्ये, आणि ते जो बंडा असतो दुसरा, तो पण एका साईडला टाकत होत्या. ते आमच्या गावच्याच असल्यामुळं ते थोडा वेळ मी त्यांच्याशी बोलत बसले होते. त्याच्यानंतर आम्ही परत निघालो होतो गावाकडे, कारण मला आज गावाकडे जाऊन साफसफाई करायची होती. कारण आम्ही शिमग्यासाठी आणि पाडव्यासाठी गावाकडे येणार आहोत राहायला. त्याच्यासाठी मग साफसफाई करायची. नेहमीच मी येऊन साफसफाई करते, पण कसं असतं, धूळ सारखी येतच असते, त्याच्यामुळं घर नेहमी स्वच्छ ठेवतच राहावं लागतं. तर आज मी भांडी आणि किचन सगळं क्लीन करणार होते. तर त्याच्यासाठीच मी सुरुवात केली होती. अगोदर सगळे भांडे असे काढले मी बाहेर टाकीमधले ते. आणि त्याच्यानंतर बाहेर नेऊन ठेवायचे होते घासायला, आणि झाडून घ्यायचं होतं. झाडून पूर्ण जाळ्या ते काढायच्या होत्या, म्हणून मी भांडी अशी पूर्ण बाहेर आणून ठेवली होती अंगणामध्ये घासण्यासाठी. त्याच्यानंतर मग ही झाडून घेतलं किचन सगळं. आणि काही फडकी पण होती धुवायची, म्हणजे धुवून ठेवली होती पण धूळ झाली होती, त्याच्यामुळं परत धुवून वापरण्यासाठी परत धुवायची होती. नंतर सगळं झाडून घेतलं, जाळ्या ते काढून घेतल्या. आणि नंतर मग पुसून घ्यायची होती पूर्ण फरशी. झाडून ते काढलं आणि सगळे फरशी पुसून घेतली, सगळ्या जाळ्या पण काढून घेतल्या, क्लीन करून घेतलं. आता राहिले होते फक्त भांडे. तर थोडा वेळ बसले आणि त्याच्यानंतर मग परत लागले होते कामाला. तर आता हे भांडे घासून घ्यायचे होते. मध्ये मध्ये उठावं लागत होतं, कारण हाताखाली कुणीच नव्हतं. तर अशा प्रकारे मी थोड्या वेळाने भांडे पूर्ण साफ करून घेतली, टाक्या ते. तर एवढेच भांडे नव्हते, आणि त्याच्यामध्ये मध्ये मध्ये मी अशी थोडी थोडी येऊन चिंच खात बसत होते. सगळी भांडे घासून ठेवली. आणि ते यांनी पण आले होते शेतामधून. त्यांनी शिवलिंब आणले होते तोडून, मी सांगितले होते, कारण पिकले होते म्हणून घरी ठेवण्यासाठी आणले होते मी तिन्ही पण. आणि त्याच्यानंतर मी वर गेले होते, कारण वर पण डबे काही धुवून ठेवले होते मी, बेडशीट. आणि चाकोल्या पण वाळल्या होत्या, त्या पण खाली आणून ठेवायच्या होत्या. आणि हे फडके पण होते पुसायचे, ते सगळे खाली आणून ठेवले. परत भांडे बाहेरच्या मधात आणून ठेवले, आणि परत सगळं झाकून ठेवलं. आणि त्याच्यानंतर परत आम्ही निघालो होतो हातगावला जाण्यासाठी. तर काही असे फुलं आणि कडीपत्ता कळ्या त्या आणल्या होत्या मी, ती घेतल्या. आणि चाकोल्या खाली आणून ठेवल्या होत्या, आणि काही थोड्याशा घेतल्या होत्या आकाला देण्यासाठी. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.